इथं आम्हाला राईड स्टार्ट करून जवळजवळ 113 मिनिटं होत आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो अभी टाइम हो रहा है अराउंड 3:30 होके गए एंड अभी हमारा फ्यूलिंग वगैरह हो चुका है. वे देखते हैं आगे किस प्रकार मौसम मिलता है और शुरू करते अपने राइड लेके प्रभू का नाम गणपती बाप्पा मोरया. राहुल कसं वाटतंय रे? अरे एकदम भारी वाटतंय. बरेच दिवसानं चाललो आपण. एवढ्या सकाळ सकाळ चाललोय, कसं वाटतंय तुला? एकदम थंडीचं. एकदम फ्रेश वाटतं. तर चला दाखवतो तुम्हाला. तर आता आम्ही थांबलेलो आहे आमच्या पहिल्या चहाच्या ब्रेकसाठी. आता इथं आम्ही टोल प्लाझा जस्ट क्रॉस केला. आम्ही पुणे बँगलोर हायवेला आता लागलेलो आहे. तर मस्त रोड आहे, तुम्हाला दाखवतो पुढे. तर इथं आम्हाला राईड स्टार्ट करून जवळजवळ 113 मिनिटं होत आलेले आहेत. आणि तुम्ही सगळीकडे बघू शकता काय अंधार आहे, अजून काही दिसत नाही आहे. फ्लॅशलाईट आणि आमच्या गाडींच्या लाईटशिवाय दुसरं. आता टाईम झालेला आहे अराउंड 6 आणि निघतो आम्ही इथं खायला वगैरे घेतो आहे जरा स्नॅक्स आणि बघूया आता कसा होतो आहे प्रवास. तर मित्रांनो फायनली आता टाईम होत आलेला आहे जवळजवळ 7 आणि आता आम्ही पोहोचत आलो आहे गडाच्या जवळजवळ. तिकडं समोर दिसतोय तो चौर दरवाजाकडे जाणारा रोड आहे आणि इकडचे जे मागची साईड आहे ती जाते वेल्ल्याला. जिथून आपण लेफ्ट घेईल तर वेल्ल्याला जातो आहे. आमचे 2 जण तिकडच्या साईडने गेल्या जातात. आम्ही विचार करतो इकडून जायचं का तिकडून, तर वेट करतो आहे. बघूया काय डिसिजन निघतं आहे. नॅव्हिगेटर चुकलाय. भाई 15 मिनिटं झाले इथं थांबलोय आम्ही दोघं. हेड आउट मध्ये तुम्ही नक्की इकडेच गेलाय का भाई? ए थांब. वा 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 वा. काय म्हणले माहिती का, इकडून गेला ना इकडे प्लॉटिंग चालू आहे, पुढे रस्ता बंद आहे. इकडनं पण रस्ता बंद आहे, इकडनं जावं लागणार आहे भाई. तुला माहिती काय, आपण तिथं उभं होतो तेव्हा मुलं पुढून माग आली बघ.
ते सर्व इकडून चालले दादा. हा तर मित्रांनो, आम्ही आता गाडी इथं पार्किंग केलेली आहे मस्त सह्याद्रींच्या डोंगरांमध्ये. इथं आम्ही सनराईज मस्तपैकी बघितलेला आहे. आता खूप एक्सायटेड आहे, चला बघूया. घडू दे नवी ही कथा आता राजा, रचू दे नवा इतिहास. तुझ्या गडाची ही व्यथा आता राजा, कळू दे साऱ्या जगास. ताठ होती माना, उंच होतील नजरा. तर मित्रांनो, आता आम्ही आमची ट्रॅकिंग जी आहे ती चालू केलेली आहे आणि तुम्ही इकडून बघू शकता कसा व्ह्यू आहे. आता सनराईज झालेला आहे. तर हे आहेत आमचे सगळे बडीज आणि चला तुम्हाला वर जाऊन दाखवतो कसा आहे हा गड वरून. तुझ्या मातीचा आदर माझ्या मातीत फुलू दे. मातीत फुलू दे, मला तुझ्यातच राजा, तुला माझ्यात रुजू दे. माझ्यात रुजू दे. तुझ्या नजरेची ज्वाळा पेटू दे माझ्या मनात. हीच रयत करील तुझ्या गडाची राखण. घडू दे नवी ही कथा आता राजा, रचू दे नवा इतिहास. तुझ्या गडाची ही व्यथा आता राजा, कळू दे साऱ्या जगास. ताठ होती माना, उंच होतील नजरा. या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. तर मित्रांनो, हा पूर्ण गड एक्सप्लोअर करायच्या आधी मला तुम्हाला काही महत्त्वाची माहिती द्यायची आहे. तोरणा अथवा प्रचंडगड हा पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून 2 पदर निघून पूर्वेकडे पसरले गेलेले आहेत. त्यापैकी एक पदरावर तोरणा व राजगड आहे व दुसऱ्या पदरावर भुलेश्वर रांग असे म्हणतात. तर ह्या गडाचा इतिहास काही असा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करीत असताना जवळजवळ 1646 मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले. महाराजांनी गडाची पाहणी करताना त्यांना हा गड खूप प्रचंड विस्तारामुळे त्याचे नाव बदलून परत प्रचंडगड असेही ठेवण्यात आले. या किल्ल्यावर सापडलेले धन होते ते सगळे शिवाजी महाराजांनी उपयोग केले त्यांच्या राजगडच्या बांधकामासाठी व त्यांनी काही तोरणामध्ये पण चेंजेस केले. म्हणजे शिवाजी महाराजांनी हा किल्ला फक्त 16 वर्षाचा असताना जिंकला होता. ही गोष्ट किती कौतुकास्पद आहे. अजून तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आजपर्यंत उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिराच्या अवशेषावरून अंदाज लावला जातो की हे जवळजवळ 1400 सालीचं बांधकाम असावं. त्याच्यानंतर बरेच काही जणांनी त्याच्यावरती राज्य केला आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी तो किल्ला जिंकला. गडावर जाण्याचे मार्ग भरपूर आहेत. तसं तर पुणे जिल्ह्याच्या वेल्हे या तालुक्याचे एक गाव तोरणाच्या पायथ्याशी आहे. पुणे वेल्हे अंतर फक्त 60 किलोमीटरच आहे. तर तिथे येण्याचे बरेच मार्ग आहेत, जसं नसरापूर मार्गे, पानशेत मार्गे, खानापूर मार्गे. तसं तर आम्ही आलेलो मार्ग होता तो होता पुणे नसरापूर वेल्हे हा मार्ग.
पूर्ण गडाची उंची तशी 1400 मीटर अशी आहे. त्याला चढाईची श्रेणी ही मध्यम आहे. आता सध्या अवस्था गडाची ही सुद्धा चांगली आहे. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहे गडावरती. हा आहे म्हणजे स्टार्टिंग पॉईंट, जिथून गड एंटर केले गेले असं दिसतं. इथे तुम्हाला नोटीस आहे. हा आहे मॅप पूर्ण गडाचा. तर तुम्ही बघू शकता कुठले पॉईंट्स कुठे कुठे आहेत, कुठं कसं विजिट करायचं. ही आहे कोकड टाकी. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. 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 निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीज धडके. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीज. निशान भगवे. हे आर्किटेक्चर इतकं खतरनाक आहे. वरून तर काय अशी शाकट्ट्याच्या वरून हवा नाही येत आहे, पण जिथं असे ब्लॉक्स केलेले आहेत खाली हवा येण्यासाठी, तिथून एकदम अशी ब्लोअरसारखी हवा येते फुल स्पीडने. वरती भलेही काय नाही येतं, ह्या स्पेसमधनं हवा बिलकुल नाही येते, पण त्या एरियातनं भरपूर येते. आम्ही पुढं तुम्हाला अजून कुठे असेल ना तर दाखवतो. त्या हवा येते रे आता. तो हा आहे तो राजगडला जाणारा असा ट्रॅक. तो क्लिअर दिसत नसेल कारण पुढं असं फॉग टाईप आहे. त्याला जायला हाच रूट आहे. तुम्ही बघू शकता इथून हे असं खाली खाली खाली. त्याला काही रेलिंगचा सपोर्ट किंवा काहीही नाही आहे. ते सगळ्यात ॲडव्हेंचरस आणि रिस्की पण आहे. इथे एक दरवाजा आहे. ह्याचं पण आर्किटेक्चर सम त्यासारखंच आहे, असं टर्निंगवालं. तुम्ही बघू शकता प्रत्येक किल्ल्याचं आर्किटेक्चर गेटचं असं एक टर्निंग टाईप आर्किटेक्चर आहे याचा. संताजी धनाजी रणात दिसता, शत्रू पळे प्रतिबिंब पाहता. संताजी रणात दिसता, शत्रू पळे प्रतिबिंब पाहता. संताजी धनाजी रणात दिसता, शत्रू पळे प्रतिबिंब पाहता. घोड नाही पाणीच पिणार. दुनिया अशा प्रकारे आहे. तिकडे आहे माची, त्याचा रूट. त्या माचीकडे जायला इकडून असा रोड आहे. इधर आहे दाखवा असा. ठीक आहे ठीक आहे. हे बघा आमचे ब्लॉगर साहेब जात आहे खाली. सर बघा सर, सांभाळून तुम्हाला काय झालं नाही. बाजीराव तो वीरच मोठा, बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊन लढला पठ्ठा. बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊन लढला पठ्ठा. बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊन लढला पठ्ठा. घोड तो दौडीत सोडणार,
कदम आस्ते कदम आस्ते कदम गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रक्त श्रीपती अष्टावधान जागृत अष्टावधान दैष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर 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 जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम फिरत तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोजर खायाची रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच जिकत नाही जवर तवर झुंजत राहायाच तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र भासार मेल्या मन जाग यावी अशी त्याची भासार मराठी मातीची त्योच हाय आसार दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर हे शंभू शंकराचं नव राजगड गावर शिवमहाराज 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 राजार शिवमहाराज 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 राजार शिवमहाराज 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 राजार शिवमहाराज 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 राजार हित पाय ठेवण्या अंदी चर दोस्त कर बर हित पाय ठेवण्या अंदी चर दोस्त कर बर कन कन रुद्र बनला शिवरायांचा आधार. तर आता आम्ही पहिला ब्रेक घेतलेला आहे आमचा, जो आहे सह्याद्री हॉटेल्स, जो की या हायवेच्या जवळच आहे, लगेच चिटकूनच आहे. आता आम्ही जस्ट हायवे जॉईन केला होता, जवळजवळ हायवेला एक 3-4 किलोमीटर आलो. त्यानंतर या हॉटेल आम्हाला भेटले. बघूया कसं आहे काय आहे आणि दाखवतो तुम्हाला. काय रे, आवडलं का गाणं तुम्हाला रे? Ready, go! 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30.